हाय हॅलो नमस्कार. चला तर मग मी कामावरती केले मस्त छान आप्पे आणि खरंच खूप छान झाले होते बरं का आप्पे. याच्यामध्ये मस्त मी हिरवी मिरची कांदा वगैरे सर्व टाकलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता खरंच खूप छान झाले होते बरं का आप्पे, एकदम मस्त. आणि मी फक्त नॉर्मली डाळ आणि तांदूळच टाकलेले होते आणि तांदूळ खूप कमी प्रमाणात टाकलेले होते. आणि चला आणि मग नंतर मी वरण भात वगैरे मस्त केलेलं आहे. इथं स्वयंपाक वगैरे पत्तागोबीची भाजी वगैरे केलेली आहे आणि वरण पण खूप छान केलेलं होतं. मी गोड आंबट वरण केलेलं होतं आणि नंतर मग मी घरी आलेली आहे. हाय हॅलो नमस्कार. कशा आहात तुम्ही? मजेतनं? जय जय रघुवीर समर्थ, श्री स्वामी समर्थ. आणि आता वाजले 11:45. मी कामावून आलेली आणि आज सरचे घरातले सगळे कामं आवरून घेतलेले का गाई हो. चला आणि सुमितने मस्त छान फ्रेश झालेला आहे, आंघोळ वगैरे केलेली आहे आणि तेव्हा आता त्याला माहीत नाही आज काय येतं काय सुमित आज. आणि तो फ्रेश झालेला त्याला मी म्हटलं आज काय आहे, तो म्हणे काय म्हणे मम्मी, कारण त्याने मोबाईलच ना हातामध्ये घेतलेला नाही आणि आज आहे हॅपी मोमोज डेज. चला मग आणि मी पण आता स्वयंपाकामध्ये वरण भात लावून दिला आहे. मिस्टर म्हणे मी बाहेरून रस वगैरे घेऊन येणार आहे आणि आज आम्ही नाश्ता वगैरे काहीच केला नाही, फटाफट कामच करून आलेली आहे आणि पटकन घरचे पण कामं केली. आज मी आराम केलेला नाही आहे, आज मी 6लाच उठलेली आहे, सर्व घर वगैरे आवरून घेतलेलं आहे आणि वॉश करून घेतले, वाळून सुद्धा गेले कपडे. बघा किती ऊन आहे बघा, की कपडे सुद्धा वाळून गेलेले का गाई. हे बघा सर्व खोड वगैरे धुवून टाकलेली आहे आणि आईने कपडे वगैरे घेऊन आलेली आहे. फक्त आईला अजून आईचं काम बाकी आहे. पीठ वगैरे छान मस्त मळून घेतलेलं आहे आईने आणि आई पीठ मळते तेव्हा एकच नंबर पीठ मळून ठेवते. चला आणि मी रात्री असे पापड वगैरे फ्राय केले होते. वरण भाताचा कुकर लावून दिलेला आहे आणि सुमितला आणि आम्हाला आज थोडं जायचं आहे सिटीमध्ये. आणि मी आज 1 मिनटंसुद्धा बसलेली, सुट्टीचा दिवस असलासुद्धा तरी मी 1 मिनटं बसलेली नाही आहे. 6 वाजेपासून मी कामं वगैरे करते. केस वगैरे धुतलेले पण अजून मी काय म्हणतात त्याला केस वाढलेसुद्धा नाही बघा, केस वाढलेसुद्धा नाही. असे मी आंघोळ वगैरे करून गेली, फ्रेश वगैरे झाली आणि पटकन कामावर जाऊन आलेली आहे. आणि आईचं काम बाकी आहे, पण आई पण आता लवकर येईल. आणि सुमितला आज थोडाफार काही सामान घ्यायचं आहे, मिस्टरांनासुद्धा घ्यायचं आहे. आणि सुमितने रात्री 2-2:30 वाजेपर्यंत अभ्यास केला, म्हणतो आता उठलेला आहे आणि तो खूप काही होमवर्कसुद्धा व्यवस्थित करतो. म्हणजे बुवा त्याला सांगण्याचं काम पडत नाही की सुमित तू आवर आणि पटकन अभ्यास वगैरे कर, एवढं तरी बरं आहे. म्हणजे मी कामाला जाते, मिस्टरसुद्धा कामावरती जातं, आईसुद्धा जाते, पण ते म्हणजे बुवा आम्हाला अशी चिंता नाही की म्हणजे बुवा तो घरी काय करील काय नाही, असं काहीच नाही. एकदम व्यवस्थित घरसुद्धा ठेवतो, बाहेर जात नाही, हे खूप चांगलं आहे. चला मग आता आम्ही फटाफट मी स्वयंपाक करते, जेवणं करू आणि नंतर बोलते. आणि आईला जायचं आहे कामावरती, तर आईला म्हटलं आई तू जेवण करून घे आणि मिस्टर येणार आहे 3 वाजता. आम्हाला पण भूक लागली, आता आम्ही पण जेवण करून घेतो. आणि जेवणामध्ये मस्त छान लोणचं आहे. तुम्हाला सांगू सुमितला रात्री पावभाजी आणलेली होती, पावभाजी आहे मस्त. मी आता ठेचा केलेला, हिरवी मिरची वगैरे शेंगदाणे टाकून. वरण आहे आपलं फोडणीचं वरण आहे, भात आहे, भातसुद्धा आहे. आणि बघा सुमितला मी आणायला लावलं होतं ताक, मसाला ताक भेटते इकडे. पण सुमित बघा किती, काय रे सुमित किती ऊन आहे बाहेर, खूप ऊन आहे म्हणे. मम्मी बापरे म्हणे, मम्मी मी थकून गेला. म्हटलं बापरे तुम्ही आताची मुलं इतके थकून गेले तर आम्ही काय करायचं. म्हटलं हे आताची मुलं आहे बघा, यांना लगेच यांना गरमी सहन होत नाही, यांना पाऊस सहन होत नाही. हे आताची मुलं बघा हे. ओ हो सुमित, चला मग आता आम्ही जेवण करतो आणि नंतर बोलतो. चला आता आम्ही जाते सिटीमध्ये. आई घरी थांबते कारण आई म्हणे पाणी वगैरे येईल, तर आई घरी थांबते का गाई. चला मग आणि ऊन बघू शकता खूप आहे, पण मी आता का जाते संध्याकाळी मला स्वयंपाकाला जायचं आहे, त्याच्यामुळे मग मी आता आम्ही लिखतो आहे. आणि बापरे बाप खरंच खूप काही ऊन आहे बरं का. काय हो. चला आता मिस्टरसुद्धा छान तयार झाले, हेल्मेट वगैरे घालून घेतलेलं आहे त्यांनी. आणि ऊन तुम्ही बघू शकता किती ऊन आहे. आणि 4 वाजले तरी इतकं ऊन आहे ना, बाप खूप काही ऊन आहे. की असं किती एकदम डोळ्यावरती येतं, खूपच काही ऊन आहे बरं का. इतकं ऊन लागतंय ना असं चटाचं.
आणि नंतर आम्ही गेलो मग सिटीमध्ये आणि सिटीमध्ये मस्त छान गाडी वगैरे पार्किंग केलेली आणि दुपारचा टाईम होता म्हणून थोडीफार काही गर्दी कमी होती. गर्दी म्हणजे थोडीफार होतीच, पण ऊन खूप होतं बापरे बाप. नंतर मग आम्ही काही सुमितला काही कपडे वगैरे घ्यायचे होते आणि नंतर मग आम्ही तिथं गेलो दुकानामध्ये. सुमितला म्हटलं तुला जे पाहिजे ते घे. मग त्याने पॅन्ट वगैरे चेक केली आणि त्याचं कसं आहे ना, त्याला घ्यायचे होते आम्हाला 2च टी शर्ट वगैरे, पण त्याची फरमाईश बघा. मग त्याने पॅन्ट पण घेतली, शर्ट पण घेतला. आणि ठीक आहे, मुलं आहे, मुलांना आपण एक वस्तू घ्यायला गेलो तर ते 2-3 वस्तू घेऊनच घेता. ठीक आहे म्हटलं काही हरकत नाही. मग त्याने छान मस्त कपडे वगैरे घेतले आणि त्याला आहे ना शाळेचा युनिफॉर्म वगैरे आहे स्कूलचा, पण आता तो क्लासला वगैरे जातो आणि त्याचे जे कपडे ना त्याला आता खूप काही म्हणजे हाईट पण वाढलेली आणि थोडाफार काही बॉडी वगैरेमध्ये फरक आहे म्हणून मग त्याला ते येत नाही. नंतर मग आम्ही गेलो छान मस्त स्वामी समर्थांचं मस्त छान दर्शन घेतले मंदिरामध्ये, कारण जवळच आहे आणि खरंच मनाला खूप प्रसन्न वाटलं आणि स्वामींचा आशीर्वाद घेतलेला आहे. आणि चला, मलासुद्धा माहीत नव्हतं इतके वर्ष झाले की इथं मंदिर आहे आणि मला खरंच खूप काही छान वाटलं. नंतर आम्ही छान मस्त एकदम प्रसन्न वाटलं मनाला, दर्शन घेतलेले. नंतर मग आम्ही घरी येण्यासाठी निघालेलो आहे आणि बघू शकता तुम्ही संध्याकाळचे 6:30 वाजले तरीसुद्धा ऊन किती आहे. अक्षरशः त्या दिवशी खूप काही ऊन होतं, पण मला सुट्टी नसते, मिस्टरांना सुट्टी नसते, त्याच्यामुळे आम्हाला आहे ना सुट्टीच्या दिवशी असे काही बाहेरचे कामं वगैरे करावे लागतात. ठीक आहे म्हटलं, कारण मग घरचे कामं पण कोण करणार ना. आणि बघू शकता फक्त आई आलेली मी होती, कारण आई म्हणे तुम्ही जाऊन ये, कारण 6 वाजता वगैरे काही आमच्याकडे पाणी वगैरे येत असतं आणि आई आहे म्हणून मला खूप काही हेल्प होत असते, कारण मी अशी पटकन बाहेरचे कामं मी पटकन इझी करून घेत असते. चला मग.